पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील नगरपंचायत असेल किंवा नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या मतदानाच्या मशीन्स ज्या आहेत त्या आता या तळेगाव नगर परिषदेमध्ये ज्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत। या ठिकाणी खास असं स्ट्रॉंग रूम जे आहेत या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांचा या ठिकाणी खडा पहारा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तळेगावचे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे याची सुरक्षा जी आहे ती आता पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत? 2 तारखेला मतदान झाल्यानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे बेसमेंटमध्ये बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये एक स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी 3 स्तरावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। 2 SRPF प्लाटून आहेत, डे नाईट प्लाटून असते। त्यानंतर बाहेरच्या आउटर स्क्वॉडनला हे आहे आपलं लोकल पोलीस हेडक्वार्टरचे सशस्त्र पोलीस आहेत। आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूने 3rd लेअरमध्ये स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे। दिवसा 1 PI, 2 API PSI आणि 4 सशस्त्र गार्ड आणि 5 अंमलदार असे या ठिकाणी बंदोबस्त करता असतात। किती CCTV असतील किंवा जी स्क्रीन जी आहे ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी लावण्यात आली? या ठिकाणी 16 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि उमेदवारांकरता त्यांना बघण्यासाठी म्हणून अवलोकनाकरता म्हणून बेसमेंटच्या बाहेर खाली स्क्रीन लावण्यात आलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर कडक असा बंदोबस्त जायत होता पिंपरी चिंचवड पोलिसांचा या ठिकाणी तळेगाव नगर परिषदेमध्ये आपल्याला एकूणच पाहायला मिळतोय। त्याच दरम्यान जे आहे ते 16 CCTV असतील किंवा अन्य पोलीस कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे SRPFच्या प्लाटून जे असतील या स्ट्रॉंग रूमला जे आहे ते आता सुरक्षा देण्याचं काम जे आहे ते करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, तळेगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।